गीत शुद्ध करून या चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव आनिकाचे कानी गुण दोष मनानी करी मस्तक ठेंगना संताची आचरण तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव विचिते वचन जेने राहे समाधान तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार तुका म्हणे पार थोडा तरी उपकार तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव महायुग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकायमदातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिगुण पावनी आदत्रय जननी देवाची जयाने धर्म जिंतिलाची बळी तो जान संभाजी नवाळी गाव तरला जयाची कुळी तया शिव छत्रपती चरणी साष्टांग दंडवत मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या राम रायाच्या सेवका
गीत शुद्ध करून या चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव अखिल पूर्ण ब्रह्मांड नाही भगवान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा जगदाधार रुक्मिणी माता कैवल्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजे योगी यांची माऊली माऊली महाविष्णू संत ज्ञानेश्वर महाराज वैराग्याचे महामेरू जगद्गुरु देवनिवासी श्री तुकोबाराय श्री संत दामोदर महाराज श्री संत भाऊसाहेब महाराज श्री संत नरहरी महाराज या सगळ्यांच्या कृपा प्रसादाने आपल्या या भांबेरी गावामध्ये सालाबाद प्रमाणे सुरू असलेला हा भाऊसाहेब महाराज यांच्याच पुण्यतिथी सोहळ्याप्रित्यर्थ असणारा गुरुचरित्र पारायण सप्ताह तथा नाम संकीर्तन सप्ताह आणि या सप्ताहामधली आजची 6व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंद्य जगद्गुरु संत शिरोमणी महाराष्ट्र भूषण वैराग्य मूर्ती देहू निवासी श्रीमंत संत श्री तुकोबाराय यांच्या गाथ्यातील आहे आणि श्री तुकोबाराय आजच्या अभंगामधून जगाला या ठिकाणी भगवान परमात्म्याला आपलं करण्याचा सोपा मार्ग सांगतायत. विठ्ठला आपलं करायचं असेल तर तुम्ही कोण्या मार्गाने गेलं पाहिजे, तुम्ही काय केलं पाहिजे ते जगद्गुरु तुकोबारायच्या अभंगातून प्रतिपादित करतात. अर्थात भक्ताला भगवंताला भेटण्याकरता सोपा मार्ग दाखवणारा आजचा अभंग. विठ्ठला गुरुचरित्र पारायण आणि या पारायणामध्ये अखंड हरिनाम सप्ताह. आता अखंड हरिनाम सप्ताह म्हटल्यानंतर जिथं अखंड विना उभा आहे तो बरोबर आहे ना. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो महाराज ते म्हणले आम्ही अखंड शब्द नाही टाकला फक्त हरिनाम सप्ताह टाकला. म्हटलं बरोबर आहे म्हणजे विना म्हणजे फक्त टाइम टाइम विनात एवढी पंचायत व्हायला महाराज इथं अखंड हरिनाम सप्ताह आहे बरोबर आहे. आनंद आहे महाराज. आणि वर्ष 76 आहे. किती 76 आहे ना. 76व्या वर्षाचं हे महाराज या ठिकाणी वर्ष आहे म्हणजे गेले 75 वर्षापासून हा सप्ताह आहे. म्हणजे मागच्या वर्षी तुमचा फार मोठा उत्सव झाला असेल बरोबर आहे ना. 75 वर्ष होतं ना. सप्त्याला 75 पाहिणं म्हणजे लय कठीण आहे भाऊ. या काळात तर माणसालाच 75 दिसत नाही आता बरोबर आहे ना. पहिलीच्या काळामध्ये 75चा माणूसही व्हायला तळमळ करतोय तो लवकर होत नाही महाराज. हा सप्ताह 76 वर्ष सप्त्याला फार आनंदाचा विषय फार म्हणजे या ठिकाणी स्वाभिमानाचा विषय भांबेरी गावाचा की गेल्या 75 वर्षापासून सुरू असलेला आपला हा सप्ताह आहे. आणि तसे आमच्या गणेश भाऊकडे पाहिल्यानंतर माऊलीची ती उभी आठवते. भूमीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. किती समर्पकता आहे, किती शरणागती आहे, किती आपुलेपणा आहे, परमार्थाविषयी किती प्रेम आहे आणि आपल्या पूर्वजांच्या श्रद्धेविषयी आपली किती निष्ठा आहे हे त्यांच्या वागण्यावरूनच कळतं. विठ्ठला सध्याच्या काळामध्ये कठीण आहे बरं दादा. अरे गावचा सप्ताह म्हटलं तर 5 वर्षाच्या वर टिकत नाही बरोबर आहे ना. हा टिकत नाही त्याला कारण आहे. एक जण सांगणारा नसते ना. 10 जणांचे सल्ला असतात. तो म्हणते हा ना, तो म्हणते तो आणा, तो म्हणते हे करा, तो म्हणते ते करा. आमच्या इच्छातच आटलं महाराज. पहिल्या वर्षी धामधूम, दुसऱ्या वर्षी टामटूम, तिसऱ्या वर्षी बस मोडलं नाही म्हणलं ते आपल्याच्यानं जमत नाही. कुठलंही काम असं म्हणतात ना ढाळे ढाळे नाही ते असं धीरे धीरे महाराज. आणि त्याच नियमान असणारा हा सप्ताह आहे. सप्त्याकरता उपस्थित आमचे संपूर्ण टाळकरी मंडळी. आता सर्वांचं नाव घेणं मला शक्य होणार नाही पण एवढी प्रेमाची मंडळी आहे कारण त्याने आमचा एक विषय ऐकलेला आहे तो चालू आहे की नाही काय सांगा आता महाआरती चालू आहे ना. कारण त्यांनी आम्ही आवाज दिला त्यांनी ओढ दिला. आम्ही गुरुवार संजय महाराजांना घेऊन आलो होतो दोन्ही गावामध्ये खापरखेडमध्ये सुद्धा आणि मामिरीमध्ये. आणि तुमची महाआरती चालू असेल अशीच माझ्या मनात इच्छा ठेवतो आणि ती चालू राहावी तुमच्याकडे अपेक्षाही करतो बरोबर आहे ना.
कारण एखादं कार्य आपल्या गावात परमार्थाचं असायला पाहिजे ना. आता आमचं हे झालं की आम्ही बाबाच्या सोबत असतो. बस तुमचा एरिया झाला ना, आता आम्ही चाललो पुढे पुढे सरकत तिकडे. आता चाललो महाराजांनी आता जळगाव तालुका, असं एक एक तालुका घेत काय, जेणेकरून पाहावर असे टाळकरी उभे राहिले असे चांगले दिसते की आपला संप्रदायाची शान आहे, महाराज धर्माचं अभिमान आहे ना, धर्माचा अभिमान आहे ना. तुम्हाला एक विनंती करतो गड्या, खरंच विनंती करतो मी की तुम्ही आता जातपात विसरून घ्या. बरोबर आहे ना. आता मी तर ठरवलं महाराज, हे शेवटी आलं. पुढच्या वर्षी मी एखादं बंगावर कीर्तन करणार आहोत, माझी या जातीचे मज भेटो कोणी. 12 महिने तेच कीर्तन करणार आहोत फक्त, माझी या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. जात म्हणजे काय हे जगद्गुरु तुकाराम महाराजांना विचारलं. तुम्ही जातीत वाटू नका गड्या, कधीच भेदभाव करू नका. तो आपला, हा आपला, ते पार्टी तिकडे, हे पार्टी इकडे. कारण आता दिवस लय कठीण आले बरं, एवढे दिवस कठीण आले की आता आम्हाला जात विचारून नाही, धर्म विचारून गोळी घातल्या जाते बरं का. म्हणून आम्ही बी तेवढं प्रबळ असलं पाहिजे. आता आम्ही जात विसरलं पाहिजे आणि आमचा धर्म त्या ठिकाणी कसा प्रबळ आहे तो जगाला दाखवला पाहिजे. हीच माझी तुम्हाला विनंती आहे. विठ्ठल बऱ्याचशा गोष्टी तुम्ही शाळेमध्ये शिकलेल्या आहात ना. एक काळी असली की मुळते, 10 काळे असले की मुळते. सगळं शाळेमध्ये शिकवलं ना आपल्याला लहानपणीच महाराज. संघटनेचं बळ शिकवलं ना आपल्याला. बरोबर आहे ना. संघटना म्हणजे काय असते, म्हणून संघटित व्हा, एक व्हा आणि टक्कर द्या, अशी परिस्थिती आलेली आहे. असू द्या महाराज, तो विषय आपला आजचा नाही आहे. परंतु या सप्त्यामध्ये महाराज त्या ठिकाणी सुंदर अशी साथ देण्याकरता आमचे खापरखेडचे टाळकरी आहेत, गावातले भांबेरीतले टाळकरी आहेत, अधिक या परिसरातले कुठले टाळकरी असतील, आणि गायनाचार्य आमचे संदीप महाराज उंडाळ जे शेगाव संस्थानला असतात, बोराळ्याच्या वाशिम जिल्ह्यामधले. आणि एक महाराज आले, आमचे उमेश महाराज दिसून नाही राहिले. हा, कारण मी त्यांना ओळखलं असतं. तुम्हाला दोघांना ओळखलं पटकन मी. महाराज थोडे नवीन वाटले मला. बरोबर आहे ना. उमेश महाराजचा जागा आले महाराजांचे विठ्ठल महाराज, मृदंगाचार्य आमचे केदार महाराज, आणि गावातीलच आमचे होणार तरुण तळपदार आदित्य महाराज. ही सगळी टाळकरी मंडळी, विनेकरी बाबा, तुम्ही बसलेली सगळी मंडळी, आणि जे साऊंड सिस्टीम देण्याकरता अत्यंत सतर्क आहे. बरोबर आहे ना. बऱ्याच ठिकाणी आम्ही माईक लावतोय बरोबर, करतोय बरोबर, तरी ते तटूनच गंमत पाहतात. करून राहिले म्हणतात महाराज मग घेऊन राहिला धसाळीत आपण काय उठवा. पण बॉ पटकन उठून आले महाराज, चटकन माईक बरोबर करून. म्हणजे त्यांच्याकडे शार्प एकदम चंचलता आहे. जे म्हणून महाराज साऊंड सिस्टीम आले दादा, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि जशी काही भाऊसाहेब महाराज, आमचे दामोदर महाराज, गुरुवर्य श्री संत रामदास बाबा, ज्ञानोबा तुकोबा बुद्धी देशील, त्याप्रमाणे अभंगार चिंतन करण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव. आता पहिला प्रश्न असा आहे की आजच्या अभंगामधून जगद्गुरु तुकोबा मार्गदर्शन करतात, मार्ग दाखवतात. देव कसा आपला करावा याविषयी आपल्याला त्या ठिकाणी निर्देश करतात. पहिला प्रश्न असा आहे की जगद्गुरु तुकोबा आपल्याला मार्गदर्शन करतायत, पण केलेलं मार्गदर्शन कोणाकोणाच्या पसनी पडते. बरोबर आहे ना. माऊलीने ज्ञानेश्वरी लिहिलीत ना, त्याच्याकरता एवढी मेहनत घेतलेली आहे, तुम्हाला माहिती आहे का. आता ज्ञानेश्वरी विषयी म्हणून नाही मी बोलणार, पण महाराज नाथ संप्रदायाला तळा दिला, निवृत्तीनाथापुढे हट्ट केला, आणि हट्ट करून महाराज नाथ संप्रदायाला तळा देऊन वारकरी संप्रदायाचा पाया रोवला. त्याला कारण होतं की नाथ संप्रदाय एकाने एकास उपदेश करायचा. मचिंद्राने बोध गोरक्ष ओढला, दैनी प्रसादे, ते ज्ञान देवापर्यंत एकाने एकाला द्यायचं. पण माऊली म्हणतात की हे जर एकाने एकाला दिलं तर जगाचा उद्धार होणार नाही. आणि म्हणून माऊलींनी महाराज तिथं संप्रदायाला, आता हे 5 संप्रदाय एका जागी आलेले आहेत. आजचा तो विषय नाही. आपले आनंद संप्रदाय, नाथ संप्रदाय, हे चैतन्य संप्रदाय, असं सगळं मिळून वारकरी संप्रदाय आहे. पण असू द्या, नाथ बाबांना सांगितलं नाही 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 दादा, मला जगाला सांगावं लागेल, एकाला सांगून जमणार नाही ना, म्हणून मी जगाला सांगेन जगाला. पण नाथांनी महाराज त्या ठिकाणी सांगितलं नाही ना, तुला सांगता येणार नाही. पण माऊलीने महाराज हट्टास केला, म्हणून आईला दिलेल्या वचनाची आठवण झाली, निवृत्तीनाथानं मोकळी केली. आणि म्हणून
श्लोक महाराज त्या ठिकाणी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये स्वतः ज्ञानेश्वर महाराज लिहितात, तेच संतोषणी निवृत्ती दासो जी जी म्हणून उल्लासो अवधारा श्रीकृष्ण ऐसे बोलते झाले. त्याच्या अगोदर महाराज निवृत्ती नातानी हा तव श्री गुरु म्हणती काय झाले ते समस्तही आम्हा पावले, आता सांग जे निरूपिले नारायणे. आता तू जगाला सांग. आणि मग माऊलीच्या प्रतिज्ञा आणि एवढ्या प्रतिज्ञा घेतल्या महाराज, एवढ्या प्रतिज्ञा घेतल्या. आनंदाच्या आवारू मांडव जगा अवघाची संसार सुखाचा करीन. तेवढा सगळा विषय दिला. या विषय देण्याला कारण होतं महाराज की माऊलीला असं वाटलं की आता मी जे ज्ञान जगाला देतो नाही करीन ज्ञान जोडी थोरा माते. लहान मोठ्यांना मी आता हे ज्ञान वाटणार. किती लोकांनी घेतलं हो? किती लोकांनी घेतलं? बरोबर आहे ना. आपलं कसं व्हायला माहित आहे का, पेढे द्या की निंबाचा पाला द्या, आपलं तोंड कडूच आहे की नाही. म्हणजे आपल्या अंगात आहे हळीताप. कोणता ताप? हळीताप माहित नाही का तुम्हाला? तो हळकाई लागेल असते म्हणतात. त्या तापामध्ये काही खा, काय लागते? कडूच लागते. तर संतांनी एवढं अमृत आम्हाला दिलं पण ते आम्हाला पचलं नाही महाराज. म्हणून संतांनी केलेला उपदेश कोणाकोणाला त्या ठिकाणी पचते याच्या करता असणारे नियम आहेत. आणि त्या नियमामध्ये जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात खरा. मी माऊलीपासून सुरुवात केलेला कारण आहे यावर्षी एक सुंदर पर्व आलेला आहे. कोणतं पर्व आहे? एक सुंदर पर्व आहे यावर्षी. आता 3 तारखेपासून म्हणजे आजपासूनच 10 तारखेपर्यंत माऊलीचा जन्म उत्सव सुरू झालेला आहे. 750वा जन्म उत्सव आहे यावर्षी माऊलीचा. कितवा? 750वा. सप्ताह आळंदीला चालू झाला आजपासून 3 ते 10 तारखेला फार मोठा जन्म उत्सव होणार आहे माऊलींचा. सहज माऊलींना सुरुवातला घेतलं महाराज मी, कारण माऊलींनी जगाकरता हे केलेलं आहे. संतांनी जगाला वारंवार सावध केलं पण संतांच्या शब्दाला जवळ घेण्याकरता आपली लायकी तर लागेल ना. बरोबर आहे ना. सत्य चालू आहे, कीर्तन चालू आहे, भागवत चालू आहे. लोक खुशाल म्हणतात आम्हाला बुवा तुम्ही किती करा हे काही काय म्हणतात, तुम्ही किती करा हे काही आता सुधरत नाही. म्हणजे अहो जे सुधरायचे ते सुधरतात ना, असं काय करता? बरोबर आहे ना. म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय मार्गदर्शन करतायत. त्यांचा अधिकार आहे, कारण महाराजांनी सांगितलं आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. किंवा महाराज स्वतः म्हणतायत की आम्हाला देवानं याच्याच करता धाडलं. कशा करता धाडलं? फक्त जगाला मार्गदर्शन करण्याकरताच आम्हाला इथं पाठवलेलं आहे. माऊली जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका मध्ये मज धाडिले निरूपा मार्गा सोपा सुख रूपा. शेवटचा बस आता 5 ते 12 नृसिंहजयंतीचा शेवटचा सप्ताह पुढे जातील तीर्थात. म्हणून महाराज माझा आवाज गेलेला आहे. तुम्हाला पूर्ण मोकळी काही घाबरायची मला माहित आहे. तुम्ही 1-2 वर्ष कीर्तन करत माझे. महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्हाला मार्गदर्शन करण्याकरताच पाठवलेलं आहे. पण मार्गदर्शन करावं तरी कुणाला? संतांनी अख्ख्या जगाला मार्गदर्शन केलं. स्वतः तुकोबाराय बोलले या रे लहान थोर
हे जनन देखिवे डोळा मनोनी कळवळा येतसे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी अख्ख्या जगालाच उपदेश दिला की बाबा तुम्हाला जर देव लागत असेल ना, तुम्हाला जर देव पाहिजे असेल ना, तर नक्कीच मी सांगतो ते करा. म्हणजे काय करायचं, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त, हा मार्ग दाखवला. पण याचा स्वीकार करत असताना तेवढी आस्था आपली लागेल ना. आपल्याला तर देव लागेल ना, बरोबर आहे ना. मी तुम्हाला म्हटलं नाही नाही जेवा, नाही नाही जेवा, नाही नाही जेवा, तुम्हाला भूकच नसली लागेल तर अपचन होईल ना. आणि जास्त आग्रह केला तर मलाही पाप लागेल ना. कारण ज्याला पचत नाही त्याला खाऊ घालणं पाप आहे. याच्याकरता भीमाचं उदाहरण पाहून घ्या, बरोबर आहे ना. आमची काय लायकी, यावत संसारामध्ये या मृत्यू लोकामध्ये नरदेहाला प्राप्त झालेले लोक या ठिकाणी 3 प्रकारचे. किती प्रकारचे? आणि हे सुद्धा महाराजांनी सांगितलं प्रकाराचे 3. आणि तुका म्हणे केले जन, त्यातला पहिला प्रकार आहे. हा पहिला प्रकार असा आहे की त्याला देव आवडतही नाही आणि त्याला देव पाहिजेतही नाही. म्हणजे पहिला वर्ग असा आहे की तो देवाला मानतही नाही आणि त्याला देव पाहिजेही नाही. आता जो मानतच नाही, ज्याला पाहिजेच नाही, त्याला काही बोंबलून उपयोग होणार आहे का? बरोबर आहे ना. पालत्या घागरीवरती किती पाणी घातलं, पूर्णाचं घाला, गंगेचं घाला, नळाचं घाला का बोरचं घाला, ते घागर भरणार आहे का? भरणारच नाही ना. महाराज ती पालती आहे ना. म्हणून पहिला वर्ग आहे ज्याला महाराज त्या ठिकाणी देव पाहिजेच नाही, तो देवाला मानतही नाही. आमच्या भाषेमध्ये त्याला पामर म्हटलेला आहे. पामर काय म्हटलेला आहे? पामर. तो म्हणते काय बे, कुठे आहे बे देवन बी, काही सांगतात ते लोक, धवसा देतात फक्त आहे ना. अरे पण मग सृष्टी आहे ना, हे सगळी देवानं निर्माण केली. म्हटलं कुठं निर्माण केली देवानं? काही एक बोल ना, हे मागून आली पुढे चालली म्हणले, बरोबर आहे की? नॅचरल आहे म्हणजे, नॅचरल आली चालत चालणार आहे. त्यात काय कुठं काय काय म्हणजे काही सांगतात ब्रह्मदेवानं निर्माण केली, हे केली ते केली. नाही आम्ही नाही मानत देवाला, आम्ही नाही मानत देवाला, आम्ही नाही मानत देवाला. जो व्यक्ती मानतच नाही ना, त्याला तुम्ही किती पर्याय दिला तरी तो मानतच नाही. त्याला पर्याय द्यात फायदा विनाकारणचा वेस्ट टाइम असतो महाराज. तो बाप आस्तिक होता, पोरगा आस्तिक होता, बाप नास्तिक होता. आता एखादा बाप नास्तिक असतो आणि मुलगा आस्तिक असतो. आता मला तुम्हाला ते जाती धर्माच्या विषयावर नाही न्यायचं, तिकडे ते चिंतन आहे. महाराज भगवान परमात्माने गीतेमध्ये सांगितलं चतुर्वर्ण माया सृष्टम गुण कर्म विभागश. या सृष्टीमध्ये मी 4 वर्ण निर्माण केलेले आहेत. जात नावाचा विषय भगवंतानं निर्माण केला. हो, आम्ही जाती जातीत माती खो खो मरून राहिलो महाराज. म्हणून तर आमच्या छाताळावर चढून राहिले, दुसरं काहीच नाही ना. सत्तेचा सत्यानाश त्यानंच, गावाचा सत्यानाश त्यानंच, एकीचा सत्यानाश त्यानंच. नुसतं आपसात कटकटी करून आम्ही बर्बाद होऊन राहिलो महाराज. आमची धूम कोर्टावर आहे आणि त्याची धूम महाराज त्या ठिकाणी वेगळीच चालू आहे. आमची धूम नुसतं भांडणच चालू आहे. ऐका, चतुर्वर्णमया सृष्टम गुण कर्म विभागशा. महाराज या ठिकाणी भगवान परमात्माने 4 वर्ण तयार केलेले आहेत. किती वर्ण? 4 वर्ण. आणि त्या 4 वर्णामध्ये पहिला ब्राह्मण आहे. कोण आहे? ब्राह्मण आहे. दुसरा क्षत्रिय आहे आणि तिसरा वैश्य आहे आणि चौथा शूद्र आहे. कोणाला म्हणायचं ब्राह्मण? त्यांनी सांगितलं म्हणजे ज्याच्या अंगामध्ये सत्वगुण असेल तो ब्राह्मण. कोणता गुण? सत्वगुण. ज्याच्या अंगामध्ये सत्वगुण आणि रजोगुण असेल तो क्षत्रिय. ज्याच्या अंगामध्ये रजोगुण प्लस तमोगुण असेल तो वैश्य आणि ज्याच्या अंगामध्ये फक्त तमोगुण असेल तो शूद्र. आम्ही वेगळीच भानगड लावली महाराज. हा असा आहे, तो तसा आहे, तो त्यात आहे, तो आता आहे. हे गीतेतलं वर्णन आहे सगळं. मी का तुम्हाला माझ्या डोक्यातलं सांगतोय का? चतुर्वर्ण माया सृष्टम गुण कर्म विभागशा वर्णन केलेलं आहे पूर्ण महाराज. मग एखादा बाप ब्राह्मण असू शकतो, पोरगा शूद्र असू शकते, कारण हे गुणावर आधारित आहे. कशावर आधारित आहे? गुणावर आधारित आहे. मग एखादा बाप शूद्र असू शकतो, मुलगा ब्राह्मण असू शकतो महाराज. म्हणजे एखादा बाप नास्तिक असू शकतो आणि एखादा मुलगा आस्तिक असू शकतो. याच्याकरता उदाहरण आहे
हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद. हिरण्यकश्यपू आणि प्रल्हाद. बापाला देव चालत नाही आणि मुलगा देवाचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल मुलां बापाला म्हटलं, म्हणले भाऊसाहेब महाराजांची पुण्यतिथी आहे, महोत्सव चालू आहे, कीर्तन चालू आहे, फार सुंदर सुंदर सांगता तो देवाविषयी. महाराज म्हणतो पप्पा चलत जाण आपण कीर्तनात जाऊ, चलत जाण आपण कीर्तन. बाप मला काय धंदा आहे त्या संतळलेले, त्या साधू लोकांना काय धंदा आहे, बसतात बोंबलत काय कुठे आहे रे. नाही म्हणले ते मस्त सांगतात देवसृष्टी कशी नाही. म्हणले सृष्टी बिष्टी देवादेवांना निर्माण केली, नॅचरल आहे म्हणे, हे आले आणि चालत राहणार आहे, हे चालतच राहणार आहे म्हणे. ते पोरग म्हणले नाही रे पप्पा महाराज सांगत होते हे सगळं देवानं निर्माण केलं. नाही म्हणले एवढा तसं काही नाही, ते मूर्ख लोक, ते देवबीव काही नाही म्हणले, ते नॅचरल आहे. मुलगा म्हणला बरं. बाप गेला त्याला रे. पोरानं महाराज त्या ठिकाणी काय केलं, असे रंगाच्या डब्या घेतल्या. काय घेतल्या? अशा रंगाच्या डब्या घेतल्या. एक सुंदर असा मोठा पांढरा कागद घेतला आणि त्या कागदावरती सुंदर असं चित्र काढलं निसर्गाचं. एवढं नयनरम्य. आता तो आस्तिक होता, कला होती अंगात. असं सुंदर चित्र काढलं आणि ते आपल्या हॉलमध्ये असं टेबलवर ठेवून दिलं. बाप त्याला रे म्हणाला, चित्र पाहिलं? बापरे बाप, काय सुंदर चित्र आहे. वा वा वा, कोण काढलं? ए बाळ्या, बाळ्या चित्र कोण काढलं रे? अरे हे चित्र कोण काढलं? तो म्हणे पप्पा ते काय झालं म्हणे, त्या अशा रंगाच्या शिशात ना म्हणे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता जे घडलं ना तिकडे तुम्हाला देणार आहोत, म्हणजे आता जे झालं ना तिकडे मी तुम्हाला देणार होतो पुढे कीर्तन. महाराज ते असे चित्र म्हणले बाबा ते काय झालं, असे ते रंगाच्या शिशा होत्या ना आपल्या, म्हणले हा, त्याच्यामध्ये ते ब्रश आले म्हणे असे बुडले आणि ते बुडल्यानंतर म्हणे असे त्या कागदावर फिरले आणि चित्र तयार झालं. तो बाप म्हणाले का गाढवा, असं कुठे होत असते काय? अरे आपोआप कुणी चित्र बनत असते काय? गाढव आहे तू, हे चित्र कोणीतरी काढलेलं आहे. म्हणे पप्पा तुम्ही म्हणता जर हे चित्र काढणारा कोणीतरी आहे आणि मी नाही म्हटलं तुम्हाला गाढव म्हणता, तर एवढं मोठं चित्र विचित्र जगत निर्माण झालं, याला काढणारा कोणी नाही, याला मी गाढवाचा बाप म्हटलंच चालेल का? तुमच्या काही लक्षात नाही आलं का? झोपा आता. विठ्ठल विठ्ठल. महाराज गजेंद्राला पाण्यात सोडलं, मुलं सोडून गेले, सुना सोडून गेल्या, पत्न्या सोडून गेल्या. त्यावेळेस गजेंद्रानं एक मूल उचललं फेकलं नुसतं. जो कोणी असेल जगाचा नियंता तोच मग धावण्या येईल. आता तिथं म्हटला ती म्हणे तत्व सरोवरावरती आला, तो माझा जगाचा बाप नाही. पण आपण मानायला तयार नाही ना, कारण नास्तिक आहे ना, नास्तिक आहे. एवढं सुंदर सृष्टी आहे महाराज. नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा. आपला आवाज विठ्ठल नाम तुम्हारा तारनहारा. काय ते ईश्वराची महाराज लीला सांगायची. एक एक वर्ण सांगितलं तर अख्खे पुराण शास्त्र भागवत संपूर्ण तुम्ही त्या ठिकाणी संत साहित्य बघा, भगवान परमात्म्याचं चिंतन सांगितलं. पण एवढं सांगितल्यानंतर सुद्धा हा कोण, घोबळाच्या जातीतला, त्या घोबळाईनं मीटिंग घेतली. कोण कोण? घोबळाईनं. अशी त्यांची धर्मसभा झाली घोबळांची. आणि त्या धर्मसभेमध्ये ते घोबळाईनं महाराज ठरवलं म्हणजे या जगात सूर्य नावाचा ग्रहच नाही. कोणता ग्रह नाही? कोणता? बरोबर की चूक? चूक नाही, बरोबर आहे. घोबळांकरता बरोबरच आहे. कारण सूर्य उगवला की घोबळांचे डोळे फुटके होता, त्यांना सूर्याचं दर्शन होत नाही. आणि सूर्य मावळला की त्याला डोळे येतात. ज्यांनी सूर्यच पाहिला नाही ते सूर्याला मानतील का?
मानतील का? मग आपण त्याच्या नादी लागायचं का? आपण त्याच्या नादी लागायचं का? तुम्हाला इतिहासातलं उदाहरण देऊ का? एक महान योद्धा होता जो या घोबडाच्या नादी लागला म्हणून बर्बाद झाला, पृथ्वीवर हिंडून राहिला महाराज, भनभन हिंडून राहिला. कोणतो? अश्वत्थामा. तो याच्याच नादी लागला होता महाराज. याला घोबडाला गुरु केलं आणि द्रौपदीचे 5 पोरं मारले म्हणून तो भनभन हिंडून राहिला ना. म्हणजे नाही ते जीवनात कलंक लावून घेतला फक्त घोबडाच्या नादी लागून. आपण लागायला पाहिजे का? आपण लागायला पाहिजे का? पण आम्ही महाराज आम्ही तिकडच जातो. नवल आहे पण जो देवाला मानतच नाही, त्याला देव पाहिजेच नाही, त्याला हा उपदेश काही उपयोगी पडणार नाही. दुसरा आहे महाराज, दुसरा जो देवाला मानतो. काय काय? जो देवाला मानतो पण त्याला देव पाहिजे नाही. तो देवाला मानतो पण त्याला देव पाहिजे नाही. आता आपापला विचार आपण करा. बसल्या बसल्या ना भोलेनाथाला मानणारे किती सध्याच्या काळात? चलती कोणाची आहे? आता चालती कोणाची आहे महाराज? भोलेनाथाही चालू आहे ना. जिकडे तिकडे म्हणतात शिवपुराणच करा, दुसरं काही सांगूच नका महाराज, आहे ना. शिवपुराणच करा. एका बहादरानं पॉम्पेटवर टाकलं श्रीमद शिव महापुराण. काय टाकलं? श्रीमद शिव महापुराण. आणि त्याच्यात मग कीर्तन. मी गेलो पॉम्पलेट मग हातात आली. म्हटलं कपाळे घात मारला. म्हटलं बाबा एवढं पाप नका करू रे. म्हणजे कोणाचे मागे लागायचं तिथलं हातून नका लागू. म्हटलं हे भयंकर मोठं पाप आहे. म्हटलं काय झालं महाराज? म्हटलं श्रीमत कोण टाकलं? म्हणे मग आता बाकीच्या ग्रंथात टाकलं, याला टाकेल काय हरकत आहे? म्हटलं तो आमच्या हलकट कीर्तन काय का? कोणतेही पदव्या टाकत बसा, आम्हाला कोणच लागते. अरे श्रीमत या विश्वामध्ये, या जगामध्ये, या पृथ्वी तलावर, या मृत्यू लोकामध्ये 2च ग्रंथांना म्हटलेलं आहे. किती ग्रंथांना? 2च ग्रंथांना श्रीमद म्हटलेलं आहे. कोणते कोणते? पहिला आहे श्रीमद भगवत गीता आणि दुसरा आहे श्रीमद भागवत महापुराण. तिसरं नाही. आणि काय ते श्रीमद? कारण भगवान परमात्माने आपल्या मुखातून स्वतः वर्णन केलं म्हणून त्याला श्रीमद म्हटलेलं आहे. म्हणून भगवान परमात्माने जे आपल्या वाणीतून सांगितलं तेच श्रीमद. आणि ते पहिलं आहे बाप ग्रंथ गीता. जो प्रतिपादिती देवता ते तो श्रीकृष्ण वक्ता अर्जुनेसी. ते हे कल्पादी भक्ती मिया उत्तम म्हणून धनंजया. भागवत मी से ब्रह्मया उपदेशिली. हंसरूपी देव बोले ब्रह्मयासी. 4 चतुश्लोकी भागवत. म्हणून 2च ग्रंथ. आणि तुकोबाराय त्या 2च ग्रंथावर जोर देतात की तुम्ही एकच करा. म्हणले काय करा? गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन. श्रीमद 2च ग्रंथ आहे. कुठेही काही नका बघा. मग आम्ही का शिवपुराणाचा राग करतो का द्वेष करतो महाराज? अरे शिवजी आमचा आराध्य आहे. वारकरी संप्रदायाचा मूळ पुरुष कोण? वारकरी संप्रदायाचं मूळ कुठून चालू झालं? धन्य धन्य गिरिराज कुमारी तुम सम पावन नाही कोई नारी. आता आपला काही विषय नाही आजचा महाराज. पण शिवजीनी वारकरी संप्रदायाला 3 गोष्टी दिलेल्या आहेत. एक, वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान शिवजीने दिलेलं आहे. 2, वारीची परंपरा शिवजीने दिलेली आहे. आणि 3, तुम्ही जे गायन करताना राग रागिण्या कोण दिला? शिवजीने दिलेले आहे.
ह्या राग रागिण्या सुद्धा शिवजीने दिलेल्या आहेत महाराज. आणि म्हणून ते तर आमचं आराध्य आहे. पण कुठे काही चालत नाही ना, त्याला दंडक आहे ना. म्हणून श्रीमद भागवत शिवपुराण नाही महाराज. आता काय इलाज नाही त्याला. कुठून निघलो तर मला एक म्हणायचं होतं की शिवजीची भक्ती आम्ही करतो आहे. मला काय म्हणायचं आहे, एक वर्ग असा आहे जो देवाला मानतो पण त्याला देव, तो देवाला मानतो पण त्याला देव पाहिजे नाही. आता खरंच सांगा, आपल्याला देव पाहिजे की आपण फक्त देवाला मानतो? म्हणजे तुम्ही शंकराला नुसतं मानता की तुम्हाला शिवजी पाहिजे ते? नाही नाही महाराज, आम्हाला भगवंताच्या भक्तीच्या माध्यमातून संसाराच्या जीवनाच्या इच्छा पूर्ण करण्याकरता, सुख प्राप्ती करता, लालसे करता भगवान परमात्माची फक्त कृपा पाहिजे. काय पाहिजे? देव ना पाहिजे महाराज, देव नाही पाहिजे महाराज. आम्हाला देवाची कृपा पाहिजे. हे एक वर्ग असा आहे की जो फक्त देवाला मानतो पण त्याला देव पाहिजे नाही. एखाद्या वेळेला आजच्या अभंगातला उपदेश त्याच्या सुद्धा उपयोगी पडणार, त्याच्या सुद्धा कामी पडणार नाही. पण तिसरा वर्ग असा आहे जो देवाला मानतोही आणि त्याला देव पाहिजेही. काय काय? तो देवाला मानतोही आणि त्याला देव पाहिजेही. आणि मग त्याची अवस्था, त्याची आस्था, त्याची भगवान परमात्माकडे असणारी धाव किती वेगवान आहे. म्हणले तो नुसतं सततम कीर्तयंतो मा यतंतच्च दृढव्रत. हा रात्र आणि दिन एकची धंदा, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे नित्य नित्य. महाराज जो भेटेल त्याला एकच प्रश्न करतो, कैमी उदार एकच प्रश्न आहे, हो सांगा ना तो देव कुठं मिळेल? सांगा ना तो देव कुठं मिळेल? बोला ना मला तो देव कुठं मिळेल? ज्याला महाराज देवाची आस्था लागलेली आहे. त्याचं वर्णन करताना जगद्गुरु तुकाराम महाराज स्वतःच्या अनुभवातून बोलतात, जीवना वेगळी मासळी तैसा तुका तळमळी. एखादी मासोळी जर पाण्याच्या बाहेर फेकलीत ना तर ते किती वेळ जिवंत राहू शकते हो. तसा भगवंताशिवाय हा जीवनच जगू शकत नाही. एवढी भगवंताची आस्था लागलेला हा भक्त ज्या वेळेला सद्गुरूला शोधतो, देव कोण दाखवणार मला याला शोधतो, त्या वेळेला कधी कधी त्या वेळेला, आता शास्त्रीय भाषा आहे का, जीवनाला आल्यानंतर इथं 3 महाराज आवरण आहे. पहिलं आवरण आहे त्याला म्हटलेलं आहे मलदोष, दुसरं म्हटलेलं आहे त्याला विक्षेप दोष, आणि तिसरा आहे महाराज आवरण दोष. यापैकी ज्याच्या 2 दोषाची निवृत्ती झालेली आहे तो हा तिसऱ्या टप्प्यातला. याला मुमुक्षु म्हणतात. कोणाला म्हणतात मुमुक्षु? मोक्ष इच्छिती ती मुमुक्षु हा ज्यानं आपल्या मलदोषाची, आपल्या विक्षेप दोषाची त्या ठिकाणी काय केलेली आहे, हो महाराज त्याला काढून टाकलेला आहे, त्याचा नाश केलेला आहे. आणि मग आता नुसतं आवरण दोष त्याच्याकडे बाकी आहे. आणि तो मग एखाद्या भयंकर अशा जीवना वेगळ्या मासळीवाणी भगवंताला शोधतो आहे. त्यावेळेला त्याला भेटतो, त्याला सद्गुरू म्हणतात. ऐका सांगतो तुम्हाला महाराज. पहिला दोष आहे मलदोष. कोणता दोष आहे? मलदोष. मलदोष म्हणजे काय?
मल दोष म्हणजे पारमार्थिक क्षेत्रात असताना सुद्धा मनाला पाप करण्याची इच्छा उद्भवणे, तयार होणे, ते पापाकडे धावणे, याला म्हणतात मल दोष. याच्यावरती एकच शस्त्र आहे आणि ते शस्त्र आहे तुम्ही सततम कीर्तयंतो मा, सतत सतत भगवान परमात्माचं चिंतन करत राहा. तुमच्या मलदोषाची निवृत्ती होईल. एक दिवस तुमचं अंतःकरण, तुमचं चित्त, तुमचं मन जे पापाकडे धाव घेत आहे ना, ते नक्कीच तिकडला रस्ता सोडेल आणि भगवान परमात्माकडे आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही याच्याकरता ते नाम चिंतन आहे. दुसरा दोष आहे विक्षेप दोष. कोणता दोष? विक्षेप दोष. बरोबर आहे ना? ए पोरी, ए बाई, उभी कशाला राहिली तू? खाली बस. आणि ते मग पोरग इथं खेळून राहिलं की नाही, तुमचं लक्ष कोणाकडे होतं? माझ्याकडे होतं की त्या पोराकडे होतं? माझं नोळच येते बाबा. हे सचित्र कथाकार कसेच काय करतात ते, तिकडून ते सगळे शिवजी येतात आणि त्याचे ते तांडव येतात आणि ते नृत्य करतात आणि महाराज. मी तर कथा करायला बसलो, असं काही झालं की मला असं वाटतं पागल झालं का, बडबड करून राहिलो. आणि लोकांचं लक्षच नाही इकडे. अर्थिंगच तुटेला, लाईट कसा काढा होता तुम्ही? लय लाईन आहे, लय शॉक लागते त्याचा. पण त्याला अर्थिंग लागेल त्या बाबतीत प्रकाश देईन ना. आता अर्थिंगच नाही भेटून राहिला तर काय फुकटची बडबड आहे ना महाराज. मला फार फार त्रास होतो. ते लग्न लायापुरतं जन्मापुरतं मी डोकं ठिकाणावर ठेवतो, कसं तरी माझं जमत नाही महाराज. नुसतं म्हटलं पोरी, त्या मध्ये पोरगी खरंच उभी राहिली आता, आहे की नाही? खाली बसता. तुमच्या लक्षात नाही आलं काय? याने म्हणतात विक्षेप दोष. कोणता दोष? मनाची, चित्ताची चंचलता. कशाची चंचलता? चित्ताची चंचलता. हा दोष आहे आपल्या चित्तामध्ये. हा दोष काढण्याकरता तुम्हाला निष्ठा लागेल. काय लागेल? काय लागेल? श्रद्धा लागेल, भाव लागेल. आणि भावानं, श्रद्धेनं, निष्ठेनं नामजप केला तर या दोन याचं निवारण तुम्ही करसाल. आता चला तुम्ही अर्जुनाकडे. भगवान परमात्माने अर्जुनाला गीता सांगितली. कितव्या दिवशी? युद्ध किती दिवस चाललं तुमच्या मतानं? अहो, महाभारतीय युद्ध किती दिवस चाललं? नाही जमत का? 18 दिवस. किती दिवस? 18. त्यात भगवंतानं अर्जुनाला गीता सांगितली आणि विश्वरूपाचं दर्शन दिलं. कितव्या दिवशी? हा, पहिल्याच दिवशी महाराज रणांगणावर गेल्या बरोबर. आता भगवान परमात्मा अर्जुनाला गीता सांगताय. फार मुद्द्याचं आहे बरं. एवढं लक्ष देऊन ऐका तुम्ही. झालं आपल्याला 10-15 मिनिटं थांबायचं आहे. महाराज भगवान परमात्माने अर्जुनाला गीता सांगितली. बंद खोलीत सांगितली, एकांतात सांगितली की जंगलात सांगितली? रणांगणावर सांगितली. त्या रणांगणावर लोक काय महाराज नुसतं हात जोडून बसेल होते का? का ध्यान करून राहिले डोळे लावून? मारो झोडो शंख गदा हत्तीच्या किंकाळ्या घोड्यांच्या त्या मारत्या ठिकाणी ओरडण्याचा आवाज आणि एवढ्या सगळ्या गडबडीत कोण कोणाला गीता सांगून राहिलो? भगवान परमात्मा अर्जुनाला गीता सांगून राहिल्याचं कारण आहे की अर्जुनाकडचे दोन दोष नाहीसे झालेले होते. त्याच्याकडे मलदोषही नव्हता, त्याचं मन पाप करायलाही धजावत नव्हतं आणि त्याचं चित्त एवढं एकाग्र होतं की एवढ्या मोठ्या भयंकर प्रकरणामध्ये सुद्धा अर्जुनानं काय म्हटलेलं आहे? त्याला व्याघ्रमुखी श्रोता म्हटलेला आहे. सर्वांगाचे करुणी कान, एकाग्र चित्तानं गीता श्रवण केली. ते त्यानं सांगितली, त्यानंच ऐकली महाराज. आपल्या बापाच्यानं जमत नाही. आपण तर परवा दिवसचा अभंग इथं ध्यानात राहिले म्हणजे कीर्तन जोरदार झालं. काय काय कीर्तन जोरदार झालं पण अभंगाने ध्यानातले का? मग जोरदार कसं काय झालं? ते रामायण लागलं शेगावला. एक जिता जागता नमुना सांगतो तुम्हाला मी. ते गजानन पाटील यार्ड, मार्केट यार्ड मध्ये ते त्या बाईचं रामायण लागलं होतं. ते बापा 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 एवढी गर्दी. मी गेलो एक दिवस, ते भेटले 2-4 जण. मला माझे टाळकरी सुटले. म्हणजे महाराज खूप मजा येऊन राहिली. म्हटलं खरं काय म्हणजे इथली पब्लिक हवा एवढा आनंदार राजा असं काय सांगा तुम्हाला. म्हटलं चला ना कोणी जो. बस मागेच गेलो आम्ही. त्या टीव्हीला आलो होते अशा मोठ्याल्या पडद्याचे. मी एका 10-12 घोडक्यात बसलो. त्या तिघाईला म्हटलं इकडे तुम्हाला गंमत दाखवतो. म्हणजे काय? म्हटलं या ना इकडे. बसलो. त्या बसलेल्या माणसाने म्हटलं काय चालू आहे? रामायण चालू आहे महाराज. हो म्हटलं राम. बापरे फारच मस्त चालू आहे रामायण. एकदम. हो म्हटलं रामायण तर चालू आहे पण आता काय चालू आहे? रावण सीतेला नेऊन राहिला की लक्ष्मणाला शक्ती लागून राहिली की काय? तो हनुमंत सीतेचा शोध घेऊन आला. ते काही ध्यानात नाही. मस्त चालू आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
महाराज त्याच्या पुढे त्याला सांगतो तुम्हाला, भगवान परमात्माने गीता सांगितली, अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन दिलं. युद्धाच्या कितव्या दिवशी हो? पहिल्या दिवशी. आणि मग उरलेले 17 दिवस अर्जुनाच्या रथाचे घोडे कोणा हाणले हो? भगवंतानं हाणली. आणि मग उरलेल्या 17 दिवस त्या रथामध्ये भगवंताच्या मांडीवर पाय देऊन कोण बसलो? कोण चढलो वरती? भगवंताच्या अशा मांडीवर पाय देऊन वदर चढला रथामध्ये. कोण? अर्जुन. मग त्याला असं वाटलं नाही काय की हा तो विश्वरूप दर्शन देऊन मला बसलाय, हा तर देव आहे. कोण आहे? हा देव आहे. याच्या मांडीवर पाय मी द्यावा, पाप नाही होणार? का नाही झालं स्मरण त्याला? याला कारण आहे महाराज की या ते मोरारी बापूची व्याख्या आहे महाराज, कधी कधी ऐकतो मी. त्यांनी सांगितलं या विश्वामध्ये देव आहे की देवात विश्व आहे? सांगा बरं. हे जगत आहे ना, या जगतामध्ये देव आहे की हे देवात जगत आहे? तुमच्या मते या विश्वामध्ये देव आहे? काय म्हणसान तुम्ही? आहे ना. आणि हे विश्व देवामध्ये आहे? होणार होच. प्रमाण देतो मी तुम्हाला. अनंत ब्रह्मांडे उदरी तो हा बालक नंदागरी. अरे एवढे अनंत ब्रह्मांड याच्या हृदयामध्ये आहे. पण ऐका, मोरारी बापू सांगायचे की या विश्वामध्ये देव आहे ही व्याख्या कमी पडते आणि हे विश्व देवामध्ये आहे ही व्याख्या कमी पडते. अर्जुनाची अवस्था अशी बनली होती की हे विश्वच देव आहे. काय? हे विश्वच देव आहे. आणि मग त्या देवाला प्राप्त करण्याकरता आस्था निर्माण झालेला तो भक्त, तो महाराज त्या ठिकाणी ज्या वेळेला देव कुठं मिळेल, देव कुठं मिळेल विचारतो आहे, त्यावेळेला त्याची भेट झाली जगद्गुरु तुकोबाराज सोबत. आणि मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले तुला काय पाहिजे? म्हणले महाराज मला देव पाहिजे, मला देवाला भेटायचं आहे, मला देवाला भेटायचं आहे, मला देवाला भेटायचं आहे. पहिला दोष तुम्ही काढा, पापाची वृत्ती नाहीशी करा. दुसरा दोष तुम्ही काढा, मनाची चंचलता, चित्ताची चंचलता थांबवा. तुमचा राहिलेला तिसरा दोष त्याला आवरण दोष म्हणतात. आणि तो आवरण दोष म्हणजे मी आणि माझं. काय काय काय? मी आणि माझं. बंगला कोणाचा? माझा. वाडी कोणाची? माझी. गाडी कोणाची? माझी. हे बॉडी कोणाची? कोणती? हे बॉडी देह काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे? विनाकारण महाराज माझं 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 केलं लावून या छंद माझे माझे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. हे मी आणि माझं कोण तोडतं? मग मी आणि माझं कोण तोडतं? त्याला सद्गुरू म्हणतात. त्याला काय म्हणतात? सद्गुरू म्हणतात. आता परत तुम्हाला वापस नेतो. अर्जुनाला कशाची भ्रांती पडली होती? अर्जुनानं रणांगणावर धनुष्य टाकला, त्याला भ्रांती कशाची पडली होती? हा माझा गुरु आहे, तो माझा आबा आहे, तो माझा चुलत भाऊ आहे, तो माझा गुरुबंधू आहे, हे सगळे माझे आहे. हे मी आणि माझं हे तोडण्याकरताच तर गीता सांगितली देवा. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणले गड्या, तुला जर तो देव हवा असेल ना तर त्याच्याकरता एक सोपा उपाय मी तुला सांगतो. कोणता? तरी हा सूल तुला जर देवाला भेटायचं असेल ना
तर मग मी तुला सांगतो की काय सांगताय महाराज. तरी हा सुलभ उपाव तुझ व्हावा हे देव, तरी हा सुलभ उपाव. हा तरी नावाचा शब्द आहे ना, तरी तरी या तरीला सगळी गडबड करायला लागली. हा तरी कधी येत असतो व्याकरणाच्या हिशोबात? तरी तरी कधी येते तुमच्यासाठी? हा, लाल तिखटात तेल जास्त टाकले की कधी कधी ते पातेला देतात ते तरी नाही, हे व्याकरणातली तरी आहे. तरी म्हणजे ना इलाजास्तव. काय काय काय? ना इलाजास्तव जो शब्द येतो त्याला म्हणतात तरी. तरी म्हणजे तुनं जे उपाय केले ते इथं लागू पडत नाही म्हणून सांगतो तरी हा सुलभ उपाय. आणि तरी नावाचा शब्द आजच्या अभंगात किती खेप आला? 2 खेप आला. किती खेप? 2 खेप. एक सुरुवातला आला आणि शेवटी आला. एक सुरुवातला एक शेवटी आला. तरी हा सुलभ उपाय. मग याच्या पलीकडे काही उपाय आहेत का महाराज? म्हणजे हो आहे. भगवान परमात्म्याला प्राप्त करण्याकरता पहिला आहे ज्ञान मार्ग. कोणता मार्ग आहे? ज्ञान मार्ग. दुसरा आहे त्याचं नाव आहे कर्म मार्ग. आणि तिसरा आहे त्याचं नाव आहे उपासना मार्ग. मग ज्ञान मार्ग आम्हाला जाता येईल काय? म्हणजे नक्कीच जाता येईल. नक्कीच जाता येईल. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू कृपेच पुत्रम सत्येन मित्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयंती. ज्ञानानं सुद्धा तुम्हाला देव आपला करता येतं, पण ज्ञानाकरता तुमची तयारी लागेल ना. कशाला म्हणतात ज्ञान? आम्ही जर पोतभर पुस्तक वाचले तर ज्ञानी झालो, डिग्र्या घेतल्या तर ज्ञानी झालो. संप्रदायाच्या मार्गामध्ये जर म्हटलं तर शास्त्री, महंत, धर्माचार्य, अधिक कोणते आचार्य हे ज्ञानी झालेत म्हणले नाही. व्यवहाराच्या याच्यात म्हटलं LLB अधिक कोणत्या अशा 5-50 डिग्र्या घेतल्या ज्ञानी झालेत नाही. मग ज्ञानाची व्याख्या आहे. ज्ञानाची व्याख्या आहे, ज्ञानाची नीती आहे साम्यता. काय आहे? साम्यता. तुमच्याकडे जर महाराज समभाव असला तर मग तुम्ही ज्ञानी आहात. तुमच्याकडे विद्या किती याला महत्व नाही आहे. एखाद्या वेळेला तुम्ही धडधड सगळे ग्रंथ म्हणून द्या, पण तुमच्याकडे जर समता नसेल तर तुम्हाला ज्ञानी म्हणता येणार नाही. कारण समत्व हे त्याच ठिकाणी येते ज्या ठिकाणी वैराग्य असते. आणि वैराग्या वाचून काही ज्ञानाशी टिकण्याची नाही. म्हणून ज्ञानाला टिकवण्याकरता वैराग्य पाहिजे. म्हणून ज्ञानाची नीती दाखवली साम्यता. आणि नीतीपेक्षा जीवनात कृतीला अत्यंत महत्व आहे ना. कृतीला अत्यंत महत्व आहे ना. नीती बोलणारे बोलून देते. पंक्तीत बसलो आम्ही जेवण करायला दुपारी आणि म्हणत श्लोक तुमचा. आता लोक आम्हाला म्हणतात महाराज तुमचं म्हणा. एखाद्या पंक्तीत जर एखादा महाराज आमचा टाळकरी दिसला असा पद्धती म्हणतात ते तो म्हणणं ते काय म्हणतात ते बोंबला काय बोला म्हणतात ते तू म्हण काय आहे ते पंगत चालू करायचं. फक्त तयारी आहे महाराज आमच्या हिंदू धर्माची. बरोबर आहे ना. आणि वरून म्हणतात गर्व से कहो हम बोंबला. आता कसं करसान महाराज? अरे धर्म काय नुसतं छातीवर लिहिल्याला पाठीवर छापल्याला टिकतो का? धर्म काय नुसतं महाराज चंद्राची कोर काढल्याला टिकतो का? धर्म काय नुसतं हातात झेंडा घेऊन टिकतो का? धर्म टिकवायचा असलं तर रक्तामध्ये संस्कृती लागतं. आणि ते संस्कृती देण्याचं कार्य माझ्या संतांनी अहोरात्र जीवन एक करून महाराज संसाराची राख रांगोळी करून जगापुढे ठेवलं. पण कुठं लोक तिकडे येतात? कुठं लोक तिकडे येतात? नुसतं डीजे लावून नसतात महाराज. त्यांना हे चालत नाही. त्यांना हे चालत नाही. म्हणजे आम्ही हिंदू ऐका. जर धर्म टिकवायचा असेल तर धर्म हा संस्कृतीवर चालतो. आणि म्हणून तुम्हाला संस्कृती टिकवणे अत्यंत गरजेचं आहे दादा. आणि ती संस्कृती पेरण्याचं काम आज या महिन्यामध्ये गावागावामध्ये प्रत्येक ठिकाणी माझे वारकरी संप्रदायाचे टाळकरी, माळकरी, हे गायनाचार्य, मृदंगाचार्य लहान लहान लेकरांना जमा करून करतायत महाराज. ते पागल नाहीत झालेत ते महाराज. तुमचं कर्तव्य नाही तिकडे जाण्याचं. तुमचं कर्तव्य नाही की आपल्या धर्मातलं आपल्या धनातलं काहीतरी तिथं अर्पण करायचं. कर्तव्य नाही आहे तुमचं. पण आम्ही तिकडे पाठ फिरवतो. अरे पोरग पाठवत नाही महाराज असं म्हणावं लागतं यांना की भाऊ शिबिर आहे हो आमच्या भांबेरीमध्ये पाठवा ना तुमचे पोरं. त्यात काय फायदा आमचा? अरे शिकलेत कधी संस्कृतीच्या अंत करणार आणि ते तुम्हालाच देव मानतील आणि म्हातारपणी तुम्हालाच भागवतील.
नाही तर बोंबल जा मग. नाही, मी तुझ्यासाठी जीवन जाळले कसं इटा रिटर्न माळ्यावर माळ्या. आणि मग तो मॅडमले वागवेल तुम्हाला वाईट ठीक. मग ममला आमच्या नावावर महाराज काही खरं नाही झालं. मग पाठवा ना संस्कार शिबिरामध्ये. चालू आहेत ना आता गावागावात संस्कार शिबिर. बघा बरे कसे दिसतात महाराज. एका लाईन उभी असली असं वाटते की बस कीर्तन राहू द्या यांनाच पाहत राहावं. तुम्हाला असं वाटत नाही आपले मुलं इकडे असले पाहिजे? असं वाटत नाही तुम्हाला आपले मुलं इकडे असले पाहिजे? आपलं कर्तव्य आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा माझी, भागवत पुराणामध्ये शुकदेव महाराजांनी सांगितलं, राजा परीक्षितीने ऐकलं, व्यास महाराजांनी लिहून ठेवलं, भगवंतांनी स्वतःच्या मुखातून वर्णन केलेलं आहे की महाराज त्या ठिकाणी धर्माची सार्थकता धनात नाही. काय 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 ऐकलं तुम्ही? धर्माची सार्थकता धनात नाही. म्हणून धर्म करत असताना धनाची अपेक्षा करू नका, कारण धर्माची सार्थकता धनात नाही, धर्माची सार्थकता मोक्षात आहे. म्हणून भगवंताकडे जायचं असेल तर मोक्षाकरता जा. पण एक परत लक्षात ठेवा, धनाची सार्थकता भोग विलासात नाही. ऐकताय ना तुम्ही? धनाची सार्थकता भोग विलासात नाही. तुमच्याकडे धन आहे म्हणून एसीची गाडी आहे, तुमच्याकडे धन आहे म्हणून 3 मजली माळी आहे, तुमच्याकडे धन आहे म्हणून महाराज त्या ठिकाणी तुमच्या अंगावर 5-5 हजाराची साडी, 10-10 हजाराचा ड्रेस आहे. हे तुमच्या धनाची सार्थकता नाही रे. तुमच्या धनाची सार्थकता धर्मात आहे. म्हणून तुमचं धन धर्मात किती जात आहे महत्वाचं आहे. आता तो चान्स तुम्हाला देवाने दिलाय ना. ध्यान एखादी महाराज संस्कार शिबिरामध्ये पंगत, ध्यान एखादा नाश्ता, महाराज एखादा चक्कर तिकडे. कारण आपलं कर्तव्य पुरं. आपण हिंदू बनवतो ना, मग आपला धर्म जगून आपलं कर्तव्य आहे ना. अरे बाहेरून पैसे पाठवून इथं धर्म वाढवतायत, आम्ही नुसतं बघतोय महाराज. म्हणून तर गोळ्या खायला पाहिजे आमची. जागा गळ्यात जागा. खरंच सांगतो तुम्हाला, धनाची सार्थकता महाराज त्या ठिकाणी तुमच्या भोग विलासात नाही, धनाची सार्थकता धर्मात आहे. आणि एक परत ऐका, भोग विलास म्हणजे महाराज त्या ठिकाणी, भोग विलास म्हणजे त्या ठिकाणी धनाची सार्थकता नाही, जीवन निर्वाह हे भोग विलास करताय. भोग विलास फक्त जीवन निर्वाह करताय. जगावं लागतं म्हणून खावंच लागेल, जगावं लागतं म्हणून राहावंच लागेल, जगावं लागतं म्हणून महाराज त्या ठिकाणी सर्व करावंच लागेल. पण जगण्यापुरतं करा, कारण जीवनाची सार्थकता आत्मज्ञानात आहे, अभिमान दाखवण्यात नाही. विठ्ठल सांगितलं, ज्ञान मार्गाने ईश्वराची प्राप्ती आहे. पण ज्ञान मार्गाने जाण्याकरता कठीण परिस्थिती आहे. त्याच्याकरता वैराग्य लागतं. वैराग्य तो त्याग, वैराग्य तो त्याग. म्हणून ज्ञान मार्गाचे अधिकारी आम्ही नाही. मग कर्म मार्गाने जायचं म्हटलं नाही. कर्म मार्ग सुद्धा अत्यंत सूक्ष्म आहे. 99 वर्ष यज्ञ केले, 100 यज्ञ पूर्ण झाले, इंद्राच्या गादीवर बसला आणि इंद्रायणीची अपेक्षा केली. काय फायदा झाला? काय फायदा झाला? पुण्याची पावती सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारा मृत्यू लोका. तो सुद्धा पतन पावला. कर्म मार्ग दुष्कर आहे, तो सुद्धा आमच्या योग्यतेचा नाही. आणि उपासना मार्ग आहे. या उपासना मार्गाकरता त्या ठिकाणी मी तुला एकच सांगतो की भगवंताला अत्यंत प्रिय असणारी वस्तू देवभावाचा, त्याच्याकडे भाव अत्यंत गरजेचा आहे नाही. आणि जो भाव तुला प्राप्त करायचा असेल तो एकाच ठिकाणी भेटतो महाराज, तो संतांच्या समागमामध्ये भेटतो. काय करतात संत? बैसता संताचे संगती, कळू आले कमलापती.
आणि मग आपले कवनीच नव्हते निश्चय दृढ चित्ती झाला. त्यावेळेला महाराज तुमच्या चित्तामध्ये निश्चय होईल. काय एवढं झालं याला कारण आहे की या चित्ताच्या ठिकाणी अनंत अवतारामध्ये जन्मामध्ये आम्ही अनंत कर्माचा स्वीकार करून अनंत विषय सेवन केले. त्याचा या ठिकाणी फारसा लेप या चित्तावर तयार झालेला आहे. नाथबाबाची उभी त्याच्याकरता आहे नाही कोणी महाराज नाही. अनंत विद्येची या पायी नाही विषय सेविता पायी. मला आठवत नाही विठ्ठल विद्येची या पायी अनंत विषय सेविता पायी. ते जळाले चित्ताची ठाई. ते या चित्तावर समा होईल महाराज समा. ते जुन्या काळामध्ये चुलीवर पाणी तपवत ना. खालच्यावर चुलीवर पाणी तपवत ना. त्याचं एक विशिष्ट भांडं असे मोशी ते का रोज घासल्या जाय काय. त्याचं गुळ कसं असत आहे मग पांढर फटक आहे ना. काय शार बटलोई ते बटलोई पाणी तपवायची. ते पतील एकच काम नसतं. ठेवली चुलीवर की लाव जाय, ठेवली चुलीवर की लाव जाय. त्याची काळी ठिक्कर होत जाय. मग कधीतरी एखाद्या व्यक्ती बाईचं रिकाम पण झाली बाईने चेव येत जाय आणि मग बाई ते जवळ घेत जाय आणि मग त्यावेळी सोपी होती का घासून निघे काय. मग तिला काय करावं लागेल तिला असं काढाच लागे मुंगी सारखं की ठक ठक करू ते बंद्या खायच्या काळा लागत. तसं तुम्ही सद्गुरूकडे जा, संतांकडे जा. ते चित्तावरचा तुमचा पूर्ण मलिनता काढतील आणि ते काढण्याकरता तुमचा भाव शुद्ध लागेल. त्याच्याकरता तुम्हाला काय करावं लागेल महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात शुद्ध करोनिया चित्त महाराज म्हणले तुला जर त्याला आपलं करायचं आहे तर हे कर. म्हणजे काय करायचं तू आपल्या चित्ताची शुद्धता कर आणि भावानं त्याचं नाव
गायन कर, नक्कीच तुला तो भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. पण एखाद्या आजाराला एक सेव्य पथ असते आणि एक त्याज्य पथ असते, बरोबर आहे ना. मग भगवान परमात्माकडे जात असताना शुद्ध चित्तानं त्याचं नामस्मरण तू कर, ही झाली भगवान परमात्माच्या प्राप्ती करता सेव्य पथ. तुम्ही ते औषध देता की नाही आणि मग सांगता की नाही की नुसतं भागरचं मग असं वरणाचं पाणीच काय ना. तो काळ गेला महाराज, तो काळ गेला. मला असं वाटते 1-1.5 महिना नुसतं ते भाकरचे पोपळे, आता भाकरले पोपळाच दिसत नाही हो. मला औषध होते ना ते आमचे दादगाव रोटीला महाराज होते, त्यांनी दिली होती. ते पायाला असे हे पडले होते माझ्या ठेगा. ते म्हणजे भाकरचे पोपळे नुसतं ते बकरीचं दूधच द्यायले 2-3 हप्ते, बाकीचं सगळं बंद. तसं महाराज म्हणतात तुला जर देव पाहिजे असला तर शुद्ध करून या चित्त भावे गावे गीत. बाकी तुला याच्या करता पथ्य पाळावा लागतील. म्हणजे कोणत्या पथ्य? आता उरलेले 3 चरण सगळ्या पथ्यात महाराज, त्याच्यामध्ये कीर्तन होऊन जाईल आपलं. आपली वेळ संपली, म्हणून तुला जर महाराज देवाला प्राप्त करायचं आहे तर मग अनिकाचे कानी गुण दोष मनाने तू दुसऱ्याच्या गुण दोषाकडे पाहू नको गड्या. अरे एक बोट दुसऱ्याकडे गेलं तर 3 बोट कुकडे असतात आपल्याकडे, बरोबर आहे ना, आपल्याकडे असतात ना. पण इथं गुण दोष सांगितलं. काय सांगितलं? गुण दोष मनानं आणि म्हणजे एखाद्यावर मनुष्य प्रेम करतो गुणानं करतो. का न करतो? गुणानं करतो. गुणानं केलेलं प्रेम खरं असते की अवगुणानं केलेलं प्रेम खरं असते? तुमच्या लक्षात नाही आलं काय? अरे गुण पाहून केलेलं प्रेम हे सत्य नसतं, पण अवगुण पाहून सुद्धा केलं जातं ते प्रेम सत्य असते महाराज. आता महाराज सुंदर गायन करतात आमचे, याचे गुण पाहिले तर आम्ही याच्यावर प्रेम करतो. त्याने 1-2 कीर्तन आपले टाका, बरोबर आहे ना. आपल्यालाही बोलवा, महाराज खूप सुंदर गायन करताय तुम्ही. हे प्रेम झालं नुसतं गुणावर. पण एखादा अवगुण जरी लक्षात आला तरी सुद्धा प्रेम करणं, याला मातृत्व प्रेम म्हणतात. ऐका महाराज, अनिकाचे कानी गुण दोष मनानं आणि तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. पुढे महाराज म्हणतात मस्तक करी ठेंगणा संताच्या चरणा. इथं चरणा नाही घ्यायचं, याचा संधी विग्रह करायचा. संताच्या आचरणा. कोणाच्या? आचरणा. नुसतं पायावर डोकं नका ठेवतो. संत जे करतात ते आचरण आपण करावं. आपलं मस्तक इथं ठेंगणं करावं. सेवा हा मुख्य दारवंठा, या वृत्तीनं वागावं. आणि जीवनामध्ये बोलावं कसं गळ्या म्हणे वेची ते वचन जेणे राहे समाधान. तुझं वावा हे देव तरी हा सुलभ उपाव. आणि एवढं सगळं तू करून राहिला, नशीन जमत तर एकतरी कर, नाही जमत तू याच्यानं 1500 दे. नाही जमत असेल महाप्रसाद एका दिवसाची एका टाइमचीच पंगत दे. नाही जमत असेल तुझ्याच्यानं एवढं 251च दे. नाही जमत असेल तेवढं 11 तर दे. हिशोब घ्या पुरते, म्हणजे कमीत कमी हिशोब मागायला तर झाला पाहिजे तुला. की हिशोब नाही केला आहे तर तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. अभंग जगू तुकाराम महाराजांचा होता. 6 चरणाचा अभंग महाराज 2-2.5 तास कीर्तन केलं, पूर्ण कीर्तन होत नाही महाराज. अभंगाचा अर्थ फार सुंदर असतो, पण महाराजांचं मत असंच असेल असं माझं काही मत नाही. मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. महाराज करू केली तशी केली, कटकट वाकडी करणे देव झाली, पायाच्या प्रसादी बोललो ती विनोदे माझं माफ करणे संती. महाराज झालेली सेवा आपल्या मायबापांच्या सद्गुरू समर्थ या ठिकाणी भाऊसाहेब महाराज, दामोदर महाराज, नरहरी महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. महाराज या ठिकाणी फक्त 2 मिनिटात चालली, तोपर्यंत कोणाची चाल दाखवायची नाही. आणि नंतर सेवेला पूर्णविराम. निम्नते पुरते अधिकते सरते माझं माफ करणे संती. चुकलं असेल माझ्या वाणीचा दोष, उठलं असेल तुमचा आशीर्वाद. झालेली सेवा इथंच त्या ठिकाणी थांबून वाणीला विश्राम. ज्ञानेश्वर
हे तुका म्हणे